संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रातील झोपडीधारकांना हायकोर्टानं सुनावलं। जंगल क्षेत्रात राहत आहे, स्वतःला वन्यजीव समजता का? खंडपीठाचा सवाल। वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी। ही योजना राबवण्यास इच्छुक असलेल्या चालक कंपन्यांकडे किमान 50 दुचाकींचा ताफा असणं आवश्यक। कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी 24 तास बंद। बंदमुळे पुढील 1-2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा। रत्नागिरी जिल्ह्यात जामगेदेवाचा डोंगर रस्ता खचला। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद। विठ्ठल दर्शन रांगेच्या शेजारी रस्त्याचं काम सुरू असल्यानं भाविकांचे हाल। दर्शन रांगेची व्यवस्थापन कोलमडल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। प्रशासनानं तातडीनं पर्यायी नियोजन करण्याची भाविकांची मागणी। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आळंदी मार्गावर वाहतुकीत बदल। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। कुरेश कॉन्फरन्सच्या नवी दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटिक ॲडव्होकेट सोनोबर अली कुरेशी यांनी केली नियुक्ती। नाशिकच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर गोंधळ। मतदारांना पैशांचं पाकिट वाटप करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं। माहितीचे उमेदवार किशोर दराडेंचा माणूस असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। अंतरवाली सराटीत आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। चव्हाण यांच्याकडून जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस। पुण्यात झिका आजाराचे 2 रुग्ण। 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणं। पुण्यात प्रथमच झिकाचे रुग्ण। अरविंद केजरीवाल यांची कोर्टरूममध्ये प्रकृती खालावली। केजरीवालांची शुगर लेवल डाऊन। केजरीवाल यांना दुसऱ्या खोलीत विश्रांतीसाठी नेलं। 5G स्पेक्ट्रमसाठी पहिल्याच दिवशी 11,000 कोटींच्या बोली। आजही बिडिंग प्रक्रिया सुरू राहणार। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा। पोलिसांची माहिती। 22 वर्षांपूर्वीच्या साबरमती ट्रेन दुर्घटनेचा ॲक्सिडेंट और कॉन्स्पिरसी गोधरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज। सत्य उलगडण्याचा निर्मात्यांचा दावा। 12 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित। क्रिकेटमधील डकवर्थ लुईस पद्धतीचे निर्माते आणि इंग्रजी सांख्यिकी शास्त्रज्ञ फ्रँक डकवर्थ यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा वयाच्या 37व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय। 15 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर पूर्णविराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।